Hi students, in last lecture we have seen how to solve the numericals by using the free body diagrams, that is applications of FBDs. Okay, now in today's lecture we are going to discuss a new point, which is principle of conservation of linear momentum. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम हा जो पॉईंट आहे तो तुमच्या थेरीच्या सिलेबसमधून स्टेट बोर्डच्या एक्झाममधून तो काय झालेला आहे, कट केलेला आहे. पण प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम हे लॉज ऑफ मोशनचा एक फंडामेंटल आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय तर लॉज ऑफ मोशनमध्ये प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम याच्यावर डिपेंड असणारे न्यूमरिकल्स हे जेई नीट एक्झाम्सला विचारले जातात. आणि हा जो लॉ आहे तो आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला 12thमध्ये प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. मग ते समजण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम हा जो पॉईंट आहे तो व्यवस्थित माहिती असला पाहिजे. जर तुम्ही एररलेसचं बुक बघितलं तर त्याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम याच्यावर MCQs तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामुळे बघा हा जो पॉईंट आहे हा खूप महत्त्वाचा आहे जेई नीटच्या दृष्टीने. त्याच्यामुळे आपल्याला हा पॉईंट डीपमध्ये व्यवस्थित स्टडी केला पाहिजे. ओके, आपण फक्त स्टेट बोर्डच्या दृष्टीने अभ्यास करत नाही, तर आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी स्टडी करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला हा पॉईंट महत्त्वाचा आहे. ओके, तर याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम याच्यामध्ये याचं पहिल्यांदा आपण स्टेटमेंट बघूयात की याचं स्टेटमेंट काय आहे. स्टेटमेंट असं आहे बघा, इफ एक्सटर्नल टॉर्क external force acting on system of interacting bodies is zero, then the total linear momentum of the system remain constant or get conserved. आता हे आहे स्टेटमेंट ऑफ प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. प्रिन्सिपल आहे त्याचं स्टेटमेंट आपण बघितलं. काय स्टेटमेंट आहे नीट बघायचं सगळ्यांनी. इफ एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन सिस्टीम ऑफ इंटरॅक्टिंग बॉडीज इज झिरो. आता याच्यामध्ये सिस्टीम आहे. सिस्टीम कशाची आहे? इंटरॅक्टिंग बॉडीजची. इंटरॅक्टिंग बॉडीज म्हणजे काय तर ज्या बॉडीज एकमेकांसोबत इंटरॅक्ट होणार आहेत. ओके, अशा बॉडीजला आपण काय म्हणणार? इंटरॅक्टिंग बॉडीज. मग इंटरॅक्टिंग बॉडीज या एकत्र केल्या की त्यांच्यापासून एक काय तयार होते? सिस्टीम तयार होते. ओके, मग नंबर ऑफ इंटरॅक्टिंग बॉडीज असणारी एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमवर ॲक्ट होणारं एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल म्हणजे काय? त्या सिस्टीमवर बाहेरून अप्लाय केलेलं फोर्स म्हणजे काय असेल? एक्सटर्नल फोर्स. आणि ती व्हॅल्यू जर 0 असेल तर काय होतं बघा, टोटल लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. तर काय होणार आहे तर त्या सिस्टीमचं टोटल लिनियर मोमेंटम हे कसं राहील? कॉन्स्टंट राहील, किंवा आपण काय म्हणू शकतो की ते कन्झर्व केलं जाईल. लक्षात ठेवा, स्टेटमेंटमध्ये त्याचं मिनिंग लक्षात असलं पाहिजे आपल्या, की ज्या वेळेस एक्सटर्नल फोर्स सिस्टीमला अप्लाय होत नाही म्हणजे एक्सटर्नल फोर्स सिस्टीमवर ॲक्ट होणारा 0 असेल त्यावेळेस त्या सिस्टीमचं लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट राहतं. म्हणजेच इनिशियल लिनियर मोमेंटम आणि फायनल लिनियर मोमेंटम हे दोन्ही पण कसे असतात? सेम असतात. म्हणजेच काय तर लिनियर मोमेंटम कन्झर्व केलं जातं. ओके, हा आहे स्टेटमेंट. म्हणजेच काय आहे? प्रिन्सिपल कशाचं? कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम कधी कन्झर्व होतं तर ज्यावेळेस एक्सटर्नल फोर्स हे काय असतं? 0 असतं. ओके, आता इथे आपण स्टेटमेंट पाहिलेलं आहे. आता आपल्याला या स्टेटमेंटचं प्रूफ बघायचं आहे. आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे.
ओके, हे माहीत आहे आपल्याला, पण हे कसं काय, ह्याला बेस काहीतरी असला पाहिजे ना, म्हणजे याचं प्रूफ असलं पाहिजे. जर प्रूफ असेल तरच आपण याला ॲक्सेप्ट करणार आहे. मग आपण याचं पहिल्यांदा एक काय बघूया, प्रूफ बघूयात. ओके, सगळ्यांनी हे स्टेटमेंट जे आहे ते नोट करून घ्या, कारण मी आता हे रफ करणार आहे. बघा काय स्टेटमेंट आहे. इफ एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन सिस्टीम ऑफ इंटरॅक्टिंग बॉडीज इज 0 देन द टोटल लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट ऑर गेट कन्झर्व्ड. ओके, तर हे स्टेटमेंट सगळ्यांनी व्यवस्थित पहिल्यांदा नोट करा. ओके, नोट करून झालं असेल. त्यानंतर आता याचा आपण प्रूफ बघणार आहे. बघा याचा आता आपल्याला बघायचं आहे प्रूफ. तर त्याच्यामध्ये सपोज फर्स्ट नंबर टाकते मी इथे. बिफोर कोलिजन दोन स्पियर आहेत ए अँड बी. याचं मास आहे m1, याचं मास आहे m2. हा स्पियर आहे ए आणि इथे स्पियर आहे बी. स्पियर ए इनिशियली मूव्ह होतोय u1 या व्हेलॉसिटीनं, स्पियर बी मूव्ह होतोय u2 या व्हेलॉसिटीनं, आणि हा जो सरफेस आहे तो प्लेन सरफेस आहे आणि याच्यावरून हे दोन स्पियर मूव्ह होत आहेत. ओके, नीट लक्ष द्यायचं आहे. काय काय बघतोय आपण, प्रूफ बघतोय कशाचं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमचं. आता सगळ्यात पहिल्यांदा लिनियर मोमेंटम म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. मोमेंटम म्हणजे काय असतं, मास इंटू व्हेलॉसिटी. आणि लिनियर मोमेंटम म्हणजे काय, तर ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा एखाद्या स्ट्रेट लाईनवर मूव्ह होतो त्यावेळेस त्या मोशनला आपण लिनियर मोशन असं म्हणतो. आणि लिनियर मोशनमध्ये पार्टिकलचं जे मोमेंटम आहे त्याला काय म्हटलं जातं, लिनियर मोमेंटम. लक्षात ठेवा सगळ्यांनी, मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. ओके, आणि लिनियर मोमेंटम म्हणजे काय, तर व्हेन द पार्टिकल ऑर बॉडी मूव्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन देन द मोमेंटम ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज द लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम जे आहे ते कोणत्या फॉर्म्युल्याने रिप्रेझेंट केलं जातं, तर P इक्वल टू m इंटू व्ही. P इक्वल टू काय असतं, m इंटू व्ही असतं. तर याच्यामध्ये v म्हणजे आहे व्हेलॉसिटी, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. सो P बार म्हणजेच काय, लिनियर मोमेंटम जी आहे ती सुद्धा कसली क्वांटिटी आहे, तर वेक्टर क्वांटिटी आहे. बघा P इक्वल टू काय असतं, m इंटू व्ही, म्हणजे लिनियर मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. If we multiply a vector by a scalar then we always get a vector. So here linear momentum P is also a vector quantity which is represented by P bar. Okay, मग linear momentum is P bar which is equal to m into V bar. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. त्यानंतर इथे काय केलेलं आहे बघा, इथे एक स्पियर आहे A, त्याचं मास आहे m1. स्पियर बी आहे त्याचं मास आहे m2. आणि हे दोन्ही स्पियर जे आहेत हे एका स्ट्रेट लाईनवर एका प्लेन सरफेसवर काय होत आहेत, मूव्ह होत आहेत. आणि हा जो स्पियर ए आहे तो किती व्हेलॉसिटीनं चाललेला आहे, u1 बार. आणि स्पियर बी जो आहे तो किती व्हेलॉसिटीनं चाललेला आहे, तर u2 बार. आता याच्यामध्ये इनिशियली अशी कंडिशन आहे बघा की u1 बार इज ग्रेटर दॅन u2 बार. u1 बार कसा आहे, ग्रेटर दॅन u2 बार. आता तुम्ही इथे सांगू शकता की ज्या वेळेस हा स्पियर जो आहे त्याचा स्पीड u1 आणि हा स्पियर त्याचा स्पीड u2, जर सपोज u1 ग्रेटर दॅन u2 असेल, मला सांगा सपोज दोन बॉल आहेत, बॉल. ओके, पुढे कोणता आहे, बॉल बी, मागे कोणता आहे, बॉल ए आहे. हा बॉल पुढे चाललाय u2 स्पीडनं, हा बॉल त्याच्या मागे चाललाय u1 या स्पीडनं. जर या बॉलचं स्पीड हे जास्त आहे याच्यापेक्षा, तर काय होणार आहे, हा जास्त स्पीडनं पुढे जाणार आणि त्यामुळे हा बॉल पुढे जाऊन इथं जो बॉल आहे त्याला काय होणार आहे, धडकणार आहे. ओके, म्हणजे हा बॉल u2 या स्पीडनं चाललाय, हा u1 या स्पीडनं चाललाय. आणि u1 बार कसा आहे, u2 बारपेक्षा मोठा आहे. म्हणजेच काय, ह्या बॉलचं जे स्पीड आहे किंवा या स्पियरचं जे स्पीड आहे ते स्पीड कसं आहे, ग्रेटर आहे. आणि या स्पियरचं स्पीड जे आहे ते कसं आहे, स्मॉलर आहे. आणि त्यामुळे हा स्पियर या स्पियरला जाऊन काय होईल, धडकेल आणि तिथे त्या दोघांचं काय होणार आहे, कोलिजन. काय होणार आहे, कोलिजन होणार आहे.
दोघं एकत्र धडकले म्हणजे काय झाले तर कोलाईड झाले. लक्षात आलं सगळ्यांच्या. म्हणजे हा स्पियर याच्यावर जाऊन धडकेल म्हणजे तिथे त्या दोन स्पियर्सचं काय झालेलं आहे कोलिजन झालेलं आहे. ओके, मग कोलिजन का झालं का तर याचं स्पीड याच्यापेक्षा जास्त होतं. आता थोडासा विचार करा, जर या स्पियरचं स्पीड हे याच्यापेक्षा जास्त असेल तर कोलिजन होईल का? नाही होणार ना. म्हणजे सपोज हा जास्त स्पीडनं पुढे चाललाय आणि हा कमी स्पीडनं त्याच्या मागे चाललाय, तर हा पुढे निघून जाईल आणि कोलिजन होईल का? मग नाही होणार. म्हणजे कोलिजन होण्यासाठी इथं कंडिशन काय की जो मागून चाललेला आहे त्याचं स्पीड काय असलं पाहिजे जास्त असलं पाहिजे आणि जो पुढे चाललेला आहे त्याचं स्पीड जे आहे ते कमी असलं पाहिजे. आणि जर असं असेल तर हे दोन स्पियर काय होणार आहेत कोलाईड होणार आहेत. ओके, तर म्हणजे बिफोर कोलिजन आपण काय काय लक्षात ठेवणार की देर आर टू स्पियर्स A and B ऑफ मासेस M1 and M2. They are moving along the horizontal plane surface with velocities u1 bar and u2 bar respectively. Then consider u1 bar is greater than u2 bar. इथं u1 bar greater than काय आहे u2 bar आहे. त्यानंतर या केसमध्ये आता आपण इथे बघू शकतो की या केसमध्ये जर मला मोमेंटम लिहायचं असेल मोमेंटम, तर मोमेंटम कसं लिहिलं जाईल बघा. सपोज ही सिस्टीम आहे. मग अशी आपण लॉ काय बघितला होता की सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीममध्ये कसल्या बॉडीज असतात इंटरॅक्टिंग बॉडीज असतात. आता इथे तुमच्या लक्षात येईल की इंटरॅक्टिंग बॉडीज म्हणजे काय, तर हा जो स्पियर ए आहे हा स्पियर बीला कोलाईड होणार आहे, दोघांचं कोलिजन होणार आहे, म्हणजेच दोघं काय होणार आहेत इंटरॅक्ट होणार आहेत. म्हणजे ह्या दोन बॉडीज ज्या आहेत त्या कसल्या आहेत तर इंटरॅक्टिंग बॉडीज आहेत. स्पियर ए अँड स्पियर बी बोथ आर द इंटरॅक्टिंग बॉडीज. हे इंटरॅक्टिंग बॉडीज आहेत आणि या दोन बॉडीजपासून ही टोटल जी तयार झालेली आहे ही काय आहे सिस्टीम आहे. ओके, म्हणजे ही जी सिस्टीम आहे याच्यामध्ये स्पियर ए आणि स्पियर बी हे दोन स्पियर इन्क्लूड आहेत आणि त्यांचे मासेस आहेत M1 आणि M2. आता मला जर टोटल सिस्टीमचं म्हणजे या टोटल सिस्टीमचं मोमेंटम काढायचं आहे ओके, बिफोर कोलिजन या दोघांचं म्हणजे या सिस्टीमचं मोमेंटम काढायचं असेल तर काय केलं पाहिजे आपल्याला ह्या टोटल सिस्टीमचं मोमेंटम म्हणजेच काय असणार तर या स्पियरचं मोमेंटम प्लस या स्पियरचं मोमेंटम. ओके, म्हणजे सिस्टीमचं मोमेंटम म्हणजे काय तर त्या सिस्टीममध्ये असणाऱ्या बॉडीजच्या मोमेंटमची ॲडिशन असणार आहे. मग आता इथे आपल्याला सिस्टीमचं मोमेंटम काढायचं आहे तर कसं काढायचं मोमेंटम ऑफ स्पियर ए प्लस मोमेंटम ऑफ स्पियर बी करायचं. बघा मला पहिल्यांदा काय काढायचं आहे सिस्टीमचं इनिशियल मोमेंटम, त्याला मी P1 हा सिम्बॉल यूज केला. बिफोर कोलिजन आहे इनिशियल मोमेंटम आहे म्हणून सिम्बॉल कोणता यूज केला मी P1 बार. मग P1 बार म्हणजे इनिशियल मोमेंटम ऑफ द सिस्टीम. आता हे कसं काढणार तुम्ही मोमेंटम ऑफ द स्पियर ए प्लस मोमेंटम ऑफ द स्पियर बी. आता स्पियर एचं मोमेंटम कसं काढायचं तर स्पियर एचं मास इंटू स्पियर एची व्हेलॉसिटी. स्पियर एचं मास किती आहे M1, स्पियर एची व्हेलॉसिटी किती आहे u1 बार. ओके, प्लस स्पियर बी जो आहे त्याचं मोमेंटम त्याचं मास किती आहे M2, त्याची व्हेलॉसिटी किती आहे u2. म्हणजे हे आपल्याला काय मिळालं इनिशियल मोमेंटम ऑफ द सिस्टीम विच इज गिव्हन बाय P1 बार इज इक्वल टू M1 u1 बार प्लस M2 u2 बार. ओके, यानंतर आता सेकंड आपण बघणार आहोत. सेकंड ड्युरिंग कोलिजन. आता ड्युरिंग कोलिजन काय होतं बघा, ज्या वेळेस स्पियर एचं स्पीड जास्त आहे स्पियर बी पेक्षा तेव्हा काय होणार आहे तर स्पियर ए आणि बी जे आहेत ते काय होतील अशा प्रकारे कोलाईड होतील. बघा हा जो स्पियर आहे याचं स्पीड जास्त आहे त्याच्यामुळे हा जाणार इकडे बीकडे आणि बी सोबत काय होणार कोलाईड होणार. आणि ड्युरिंग कोलिजन काय होतं तर ते स्पियर्स इथं काय झालेत आत्ता कोलाईड झालेत आणि कोलिजनमध्ये काय होणार तर दोघं एकमेकांच्यावर फोर्स एक्झर्ट करतील. आपल्याला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन माहिती आहे. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय आहे सांगा, फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजेच स्पियर ए स्पियर बीवर जाऊन धडकला
तर स्पियर बी काय करणार आहे, तर जेवढं फोर्स स्पियर एनं बीवर एक्झर्ट केलं तेवढंच फोर्स बी एवर एक्झर्ट करेल. बघा, दोन स्पियर, इकडनं हा स्पियर गेला, याला जाऊन धडकला, म्हणजे स्पियर एनं स्पियर बीवर फोर्स एक्झर्ट केलं. ओके, मग ॲट द सेम टाईम स्पियर बी सुद्धा तेवढंच फोर्स कुणावर एक्झर्ट करेल, स्पियर एवर एक्झर्ट करेल. मग आता यांचे सिम्बॉल काय असतील बघा, इथे एफ हा कोणता स्पियर आहे, बी, हा कोणता स्पियर आहे, ए, म्हणजे इथे काय येणार एफ बी ए बार आणि इथे काय येणार एफ ए बी बार. लक्षात ठेवा, एफ ए बी म्हणजे काय असणार, फोर्स एक्झर्टेड ऑन स्पियर ए बाय स्पियर बी, आणि एफ बी ए म्हणजे काय असणार, फोर्स एक्झर्टेड ऑन स्पियर बी बाय स्पियर ए. आता इथे आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी V12 V21 हे कसं डिफाईन करतात पाहिलं होतं. पहिलं लेटर काय इंडिकेट करेल, कोणावर एक्झर्ट झालं आहे. सेकंड लेटर काय इंडिकेट करेल, कुणी एक्झर्ट केलं आहे. मग एफ ए बी म्हणजे काय, तर फोर्स एक्झर्टेड ऑन ए बाय बी. एफ बी ए म्हणजे काय, फोर्स एक्झर्टेड ऑन बी बाय ए. आता इथे एफ ए बी म्हणजे काय, कुणी कुणावर एक्झर्ट केलं, एवर एक्झर्ट झालं, बीनं असं इकडे एक्झर्ट केलं. एफ बी ए म्हणजे काय, फोर्स एक्झर्टेड ऑन बी बाय ए. आता आपल्याला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशननुसार काय सांगता येईल इथे, की हे दोन्ही स्पियर जे आहेत ते एकमेकांच्यावर कसलं फोर्स एक्झर्ट करतील, इक्वल अँड अपोजिट फोर्स. म्हणजे हे दोन्ही फोर्सेस कसे आहेत, इक्वल अँड अपोजिट. मग आपण कसं लिहू शकतो, तर एफ ए बी बार इज इक्वल टू मायनस एफ बी ए बार. लक्षात ठेवायचं आहे, हे काय लिहिलं इक्वेशन आपण, एफ ए बी बार इज इक्वल टू मायनस एफ बी ए बार. कारण हे फोर्स आणि हे फोर्स मॅग्नेट्यूडमध्ये कसं आहे, सेम आहे, फक्त दोघांच्या डायरेक्शन्स कशा आहेत, अपोजिट. एनं जेवढं एक्झर्ट केलं तेवढंच बीनं एक्झर्ट केलं, त्यामुळं दोघं मॅग्नेट्यूडमध्ये सेम आहेत, फक्त डायरेक्शन्स एकमेकांच्या कशा आहेत, अपोजिट आहेत. म्हणून आपण कसं लिहू शकतो, एफ ए बी बार इज इक्वल टू मायनस एफ बी ए बार. आता हे झालं ड्युरिंग कोलिजन. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत ते म्हणजे आफ्टर कोलिजन. कोलिजन नंतर काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. बघा, स्पियर ए इथे आपण ड्रॉ केला, तो मूव्ह होईल V1 बार या फायनल व्हेलॉसिटीनं, त्याचं मास असेल m1. त्यानंतर स्पियर बी जो आहे तो कोलिजन नंतर किती स्पीडनं मूव्ह होईल बघा, V2 बार या स्पीडनं, आणि याचं मास आहे m2, आणि हा आहे सरफेस ज्याच्यावरून ते मूव्ह होत आहेत. लक्षात ठेवायचं. बघा, डायग्रॅम फर्स्ट आणि थर्ड या दोन्ही डायग्रॅम तुम्हाला सेम दिसत आहेत. इथं आहे स्पियर ए, इथं आहे स्पियर बी, सेम तसंच तिकडं आहे. कोलिजनच्या आधी त्यांचे स्पीड किती होते, व्हेलॉसिटी किती होत्या, U1 बार आणि U2 बार, मासेस M1 आणि M2. म्हणजे कोलिजन व्हायच्या आधी त्यांच्या व्हेलॉसिटीज होत्या U1 बार आणि U2 बार. ओके, आता कोलिजन झालं, कोलिजनमध्ये दोघांनी एकमेकांच्यावर फोर्स एक्झर्ट केलं, आणि कोलिजन झाल्यानंतर यांच्या व्हेलॉसिटीज ॲज इट इज राहतील का, नाही. व्हेलॉसिटीजमध्ये काय होणार, चेंज होणार आहे. याची इनिशियल व्हेलॉसिटी U1 बार होती स्पियर एची, आणि स्पियर एची फायनल व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन किती आहे, V1 बार. सेम तसंच स्पियर बीची फायनल व्हेलॉसिटी ही इनिशियल व्हेलॉसिटी ही U2 बार आहे. स्पियर बीची इनिशियल व्हेलॉसिटी U2 बार आहे, आणि स्पियर बीची फायनल व्हेलॉसिटी ही किती आहे बघा, V2 बार आहे. मग या फर्स्ट कंडिशनमध्ये कोलिजनच्या आधी स्पियर एची व्हेलॉसिटी जास्त आहे स्पियर बी पेक्षा. ओके, आणि आफ्टर कोलिजनमध्ये काय होतं, तर इथे V2 बार इज ग्रेटर दॅन V1 बार. कंडिशन्स खूप महत्त्वाच्या आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. इथं काय होणार आहे, V2 बार ग्रेटर दॅन V1 बार. म्हणजे कोलिजनच्या आधी स्पियर ए जास्त स्पीडनं चालला होता, पण जेव्हा कोलाईड झाला त्यावेळेस त्याचं स्पीड काय झालं, कमी झालं, आणि ज्याला जाऊन कोलाईड झाला होता त्याचं स्पीड काय झालं, इन्क्रीज झालं. म्हणजे स्पियर ए जाऊन धडकला, त्याचं स्पीड जास्त होतं, कोलिजन झालं, त्याचं स्पीड कमी झालं, आणि ज्याला जाऊन धडकला म्हणजे स्पियर बीला तो जास्त स्पीडनं पुढे गेला.
कारण त्याची व्हेलॉसिटी त्याला थोडीफार मिळाली, त्याच्यामुळे त्याचं स्पीड वाढलं आणि याचं काय झालं, कमी झालं. म्हणजे स्पियर बी इथे जास्त स्पीडनं पुढे जाणार आणि स्पियर एचं स्पीड काय होणार, डिक्रीज होणार. म्हणजे इथे ह्याचं फायनल स्पीड V2 बार हे ग्रेटर दॅन काय आहे, V1 बार. V2 बार इज ग्रेटर दॅन V1 बार. ओके, तर आता याच्यामध्ये फायनल मोमेंटम आफ्टर कोलिजन लिहायचं आहे मला. आफ्टर कोलिजन आता सिस्टीमचं मोमेंटम किती आहे. सिस्टीमचं मोमेंटम म्हणजेच काय असणार, तर दोन स्पियर्सच्या मोमेंटमची ॲडिशन. मग सिस्टीमचं मोमेंटम P2 बार हे कसं काढायचं, तर M1 इंटू V1 बार प्लस M2 इंटू V2 बार. स्पियर एचं फायनल मोमेंटम M1 V1 बार प्लस स्पियर बीचं फायनल मोमेंटम M2 V2 बार. दिस इज इक्वेशन नंबर 3. आत्तापर्यंत जे जे इथे आपण आत्ता बघितलं ते सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलं आहे का बघायचं आहे. इथे आपण प्रूव्ह करतोय की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम जो आहे तो काय आहे. म्हणजे फोर्स जर 0 ॲक्ट होत असेल तर काय कॉन्स्टंट राहतं, लिनियर मोमेंटम सिस्टीमचं कॉन्स्टंट राहतं. आणि हे प्रूव्ह करण्यासाठी इथे आपण 3 कंडिशन घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये 2 स्पियर आहेत ए आणि बी, त्यांचे मासेस आहेत M1 आणि M2. इनिशियली स्पियर ए मूव्ह होतोय U1 बार या व्हेलॉसिटीनं, स्पियर बी मूव्ह होतोय U2 बार या व्हेलॉसिटीनं आणि U1 बार ग्रेटर दॅन U2 बार आहे. आणि त्यामुळे हा स्पियर जो आहे ए तो त्या स्पियर बीला जाऊन कोलाइड होईल. ड्युरिंग कोलिजन दोन्ही स्पियर एकमेकांच्यावर इक्वल अपोजिट फोर्सेस एक्झर्ट करतील. त्यामुळे FAB बार इक्वल टू काय असेल, मायनस FBA बार. कोलिजन झाल्यानंतर स्पियर बी जास्त स्पीडनं पुढे जाईल, स्पियर एचं स्पीड कमी होईल. म्हणजे स्पियर बीची फायनल व्हेलॉसिटी स्पियर एच्या फायनल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असेल. मग स्पियर बीची फायनल व्हेलॉसिटी आहे V2, एची आहे V1. सो V2 बार ग्रेटर दॅन काय आहे, V1 बार. आणि इनिशियल मोमेंटम ऑफ द सिस्टीम आणि फायनल मोमेंटम ऑफ द सिस्टीम P1 बार आणि P2 बार असतील. ओके, आता याच्या पुढे अजून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, पण त्याच्या आधी सगळ्यांनी हे नोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता पुढे बघायचं आहे आपल्याला. आता आपण 3 इक्वेशन्स बघितले. बिफोर कोलिजनमध्ये आपल्याला इक्वेशन मिळालं P1 बार इक्वल टू M1 U1 बार प्लस M2 U2 बार. ड्युरिंग कोलिजन FAB बार इज इक्वल टू मायनस FBA बार. आणि आफ्टर कोलिजन P2 बार इज इक्वल टू M1 V1 बार प्लस M2 V2 बार. आता आपल्याला पुढे बघायचं आहे की FAB बार याचा फॉर्म्युला काय आहे. FAB बार म्हणजे काय, तर FAB बार म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय आहे, फोर्स एक्झर्टेड ऑन स्पियर ए बाय स्पियर बी. म्हणजे फोर्स इज इक्वल टू काय असतं सांगा मला, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. आता हे कुठनं आलं, तर न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं बघा की F बार इज इक्वल टू काय असतं, DP बार अपॉन DT. लक्षात ठेवायचं आहे, F बार इक्वल टू काय असतं, DP बार अपॉन DT आहे. म्हणजेच फोर्स इज इक्वल टू काय असतं, चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. मोमेंटममधला चेंज अपॉन टाईम केलं की आपल्याला काय मिळतं, फोर्स मिळतं. F बार इक्वल टू DP बार अपॉन DT. कोणता लॉ आहे हा, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. फोर्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. आता याचा जर आपण यूज केला तर FAB बार कसा फाइंड आउट करायचा बघा. FAB बार म्हणजे काय, फोर्स एक्झर्टेड ऑन ए बाय बी. फोर्स कुणावर एक्झर्ट झालं, स्पियर एवर. कुणी एक्झर्ट केलं, स्पियर बीनं एक्झर्ट केलं. म्हणजे इथं फोर्स कुणावर एक्झर्ट झालेला आहे, स्पियर एवर एक्झर्ट झालेला आहे. मग आपल्याला इथे मोमेंटममधला चेंज घेताना कोणाचा घ्यावा लागेल, तर स्पियर एच्या मोमेंटममधला चेंज घ्यावा लागेल विथ रिस्पेक्ट टू टाईम. फोर्स एवर ॲप्लाय झालेला आहे त्यामुळे इथे आपण काय घेणार, चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटम कोणामधला घ्यायचा, चेंज इन मोमेंटम ऑफ स्पियर ए. ऑफ स्पियर ए डिव्हायडेड बाय काय असेल, टाईम असेल.
ओके. मग चेंज इन मोमेंटम ऑफ स्पियर ए. आता स्पियर ए जो आहे त्याचं फायनल मोमेंटम काय होतं बघा. स्पियर एचं फायनल मोमेंटम m1 v1 बार मायनस इनिशियल मोमेंटम ऑफ द स्पियर ए काय आहे m1 u1 बार आणि डिवायडेड बाय टी. दिस इज FAB बार. ओके. तर आता हे जे आहे ह्याला इक्वेशन आपण 4th म्हणूयात. FAB बार इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला m1 v1 बार मायनस m1 u1 बार अपॉन टी. सिमिलरली आपण FBA बार फाइंड आउट करूयात. FBA बार म्हणजे काय तर चेंज इन मोमेंटम ऑफ स्पियर बी आणि अपॉन काय करायचं टाइम. चेंज इन मोमेंटम ऑफ स्पियर बी. स्पियर बीचं फायनल मोमेंटम m2 v2 बार. ओके. स्पियर बीचं फायनल मोमेंटम m2 v2 बार आहे. इनिशियल मोमेंटम m1 v1 बार आहे आणि अपॉन टी. दिस इज FBA बार. आपल्याला दोन इक्वेशन्स मिळाले FAB बार आणि FBA बारचे. दिस इज इक्वेशन नंबर 5. आता आपल्याला माहिती आहे बघा. नेक्स्ट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. काय काय केलं आपण हे 3 इक्वेशन्स आपल्याकडे आहेत. त्यानंतर आपण FAB बार FBA बार यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. FAB बार म्हणजे चेंज इन मोमेंटम ऑफ स्पियर ए अपॉन टाइम. फायनल मोमेंटम ऑफ ए मायनस इनिशियल मोमेंटम ऑफ ए डिवायडेड बाय टी. FBA बार म्हणजे काय चेंज इन मोमेंटम ऑफ स्पियर बी अपॉन टाइम म्हणजेच फायनल मोमेंटम ऑफ बी मायनस इनिशियल मोमेंटम ऑफ बी डिवायडेड बाय टाइम. आणि आता इक्वेशन 4, 5 आणि इक्वेशन 2 यांचा यूज करायचा बाय युझिंग इक्वेशन्स 2, 4 अँड 5. 2, 4, 5 हे इक्वेशन यूज केले. इक्वेशन 2 काय आहे बघा. FAB बार इज इक्वल टू मायनस FBA बार. FAB बार इज इक्वल टू मायनस FBA बार हे इक्वेशन सेकंड आहे. याच्यामध्ये FAB बारची व्हॅल्यू टाका m1 v1 बार मायनस m1 u1 बार अपॉन टाइम विच इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट m1 v2 बार मायनस m2 v2 बार मायनस m2 u2 बार अपॉन टाइम. काय केलं आपण FAB बारची ही जी व्हॅल्यू आहे ती इथं टाकली. हे मायनस साईन आणि ब्रॅकेटमध्ये FBA बारची व्हॅल्यू जी आहे ती टाकली. इथे टी डिवायडेड आहे. दोन्हीकडचा टी काय झाला कॅन्सल झाला. पुढे काय येईल m1 v1 बार मायनस m1 u1 बार इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट m2 v2 बार मायनस m2 u2 बार. पुढे काय येईल बघा m1 v1 बार मायनस m1 u1 बार इज इक्वल टू मायनस साईन आतमध्ये अप्लाय केलं तर मायनस m2 v2 बार प्लस m2 u2 बार असं आपल्याला मिळालं. आता ही जी टर्म आहे मायनस m2 v2 बार ती इकडे आणूया आणि मायनस m1 u1 बार ती पलीकडे टाकूया. तर काय येईल m1 v1 बार प्लस m2 v2 बार इज इक्वल टू m1 u1 बार प्लस m2 u2 बार. काय काय केलं बघा आपण याच्यामध्ये या 4 आणि 5 इक्वेशनच्या व्हॅल्यूज टाकल्या. टी कॅन्सल झाला. मायनस साईन ब्रॅकेटमध्ये अप्लाय केलं आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आणि या इक्वेशनमधल्या व्हीच्या टर्म व्ही फायनल व्हेलॉसिटीच्या टर्म ज्या आहेत त्या एका साईडला घेतल्या आणि इनिशियल व्हेलॉसिटी u1 आणि u2च्या टर्म एका साईडला घेतल्या. मग m1 v1 बार प्लस m2 v2 बार इज इक्वल टू m1 u1 बार प्लस m2 u2 बार असं इक्वेशन मिळालं. आता m1 v1 बार प्लस m2 v2 बार म्हणजे काय आहे बघा. m1 v1 बार प्लस m2 v2 बार म्हणजे काय आहे p2 बार आणि m1 u1 बार प्लस m2 u2 बार म्हणजे काय आहे p1 बार. ओके. मग p2 बार इज इक्वल टू p1 बार दॅट इज फायनल मोमेंटम इज इक्वल टू इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला इनिशियल मोमेंटम. मग आता इथं आपला हा जो लॉ होता कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमचा तो प्रूव्ह झालेला आहे.
की सिस्टीमचं फायनल मोमेंटम आणि सिस्टीमचं इनिशियल मोमेंटम याची व्हॅल्यू कशी आलेली आहे, सेम. म्हणजे P2 बार इक्वल टू P1 बार. आपण इथे प्रूव्ह केलं की P1 बार आणि P2 बार कसे आहेत, इक्वल आहेत. म्हणजे इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू काय, फायनल मोमेंटम. ज्या वेळेस त्या टोटल सिस्टीमवर बाहेरून कोणतंही फोर्स ॲक्ट होत नाही. सिस्टीमवर एक्सटर्नल फोर्स ॲक्ट झालं का, नाही. आणि जर एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नसेल तर त्या सिस्टीमचं इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम सेम असतं. म्हणजेच काय, तर त्या सिस्टीमचं लिनियर मोमेंटम हे कॉन्स्टंट राहतं. आणि कॉन्स्टंट राहतं याचा अर्थ काय, तर ते कन्झर्व केलं जातं. म्हणजे इथे आपण प्रूव्ह केलेलं आहे की या सिस्टीमचं, ज्या सिस्टीममध्ये स्पियर ए आणि बी आहेत, त्या सिस्टीममध्ये कोलिजनच्या आधी जे मोमेंटम आहे तेच मोमेंटम कोलिजनच्या नंतर आहे. म्हणजे टोटल सिस्टीमचं इनिशियल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू काय आहे, टोटल सिस्टीमचं फायनल मोमेंटम आफ्टर कोलिजन. मग अशा प्रकारे इथे आपण प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम याचं प्रूफ बघितलेलं आहे. स्टेटमेंट काय होतं सगळ्यांना आठवतंय ना, इफ एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन सिस्टीम ऑफ इंटरॅक्टिंग बॉडीज इज 0 देन the total linear momentum of the system remain constant or get conserved. ओके, सगळ्यांनी हे स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचं हे जे प्रूफ आहे ते सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय, तर लिनियर मोमेंटम काय राहतं, कॉन्स्टंट. कधी, ज्यावेळेस फोर्स ॲप्लाइड किती असतं, 0. ओके.